नमस्कार, माझं नाव सचिन मेहेर. मी अरवली गुरुकुलचा विद्यार्थी आहे. तर आज आपण इथे का जमलो आहे तर नुकताच 2022च्या PSIचा रिझल्ट लागलेला आहे. त्यात आपल्या राजपूत समाजाचे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा सत्कार समारंभ आपण अरवली गुरुकुलच्या प्रांगणात ठेवलेला आहे. त्यातच आपल्या अरवली गुरुकुलचा विद्यार्थी संजय नांगलोत याचीसुद्धा PSIपदी निवड झालेली आहे. तर त्याचासुद्धा सत्कार आपण इथे ठेवलेला आहे. तर त्यासाठीच आपण इथे जमलेलो आहे. या सर्वांना अरवली गुरुकुलतर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचा सत्कार समारंभ आपण इथे करतोय. अरवली गुरुकुलच्या यशवंत विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ करण्यासाठी एकत्रित आलेला आहोत. तरी इथे उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व सत्कार मूर्तींचं मी मनापासून आपल्या अरवली गुरुकुलच्या प्रांगणात शब्दसुमनांनी स्वागत करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते. तर या कार्यक्रमाप्रसंगी इथे उपस्थित असलेले माननीय श्री बमनावत सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे. नंतर सविता मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथींचे स्थान स्वीकारावे. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. आपले आदरणीय अध्यक्ष साहेब, प्रमुख अतिथी आणि आपले रिटायर्ड DSP महिपाल चांदा सर आणि आपले संचालक डॉक्टर जीवन राजपूत सर आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर यांना माझा सर्वप्रथम नमस्कार. आणि विद्यार्थ्यांना मी परिचयाचा आहे, पण जे नवीन व्यक्ती आहेत त्यांना माझा परिचय देताना मी सांगतो, माझं नाव संजय जादूसिंग नागलोत, राहणार वडाचेवाडी, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर. घरी माझ्या वडील शेतकरी आहेत आणि दोन्ही भाऊ एक शेतीमध्ये आहे आणि एक MSFमध्ये आहे. तर म्हणजे शेतकरी कुटुंबातील मी विद्यार्थी आहे. माझं म्हणजे शेतकरी फॅमिलीचं बॅकग्राऊंड यासाठी देतो आहे का जे नवीन विद्यार्थी अभ्यास करत आहे त्यांच्यासाठी हे नाही दर्शवतो आहे का मी खूप मोठ्या घरचा व्यक्ती आहे किंवा आणि त्याच्यातून मी आता पदीशीवर झाले. मी एक गरीब कुटुंबातील सर्वसाधारण शेतकऱ्याचा मुलगा आहे. अभ्यास करून या पदावर सध्याला जे लागलेलो आहे. 10वी 12वी नंतर इथं औरंगाबादमध्ये अभ्यासाला आलेलो आहोत आणि त्याच्यानंतर जवळपास 2018पासून MPSCची प्रिपरेशन करत आहे. या MPSCच्या प्रिपरेशनमध्ये अनेक चढ उतार घेत अनेक PSIचे 2020चा इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्याच्यामध्ये PS 2021चा इंटरव्ह्यू दिला, त्याच्यामध्ये PS राज्यसेवेचे 2 मेस दिलेले आहे. म्हणजे खूप ठिकाणी PS गाठून इथे यशाची कुठंतरी एक पायरी चढलेलो आहे मी. त्याच्याबद्दल मी स्वतःची कौतुक करतो. तर म्हणजे मी इथं आलेलो होतो 2022मध्ये. आपला अरवली गुरुकुल जो एक नवीन जे आपले राजपूत समाजातील विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. आता का जे गरीब कुटुंबातील होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना अभ्यास करायची इच्छा आहे आणि काही कारणामुळे, वित्तीय कारण हे खूप मोठं ताण असतं, जे तयारी करणारे आपले विद्यार्थी आहेत त्यांनाही माहीतच असतं, त्यांच्यासाठी हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं होतं. जे त्याला डॉक्टर जीवन राजपूत सर आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक लाडके रिटायर्ड DSP महिपाल चांदा सर यांना मी धन्यवाद देऊ इच्छितो. म्हणजे का गरजेचं आहे एक सांगतो मी तुम्हाला, का जेव्हा तुम्ही MPSCची प्रोसेस किंवा स्पर्धा परीक्षेची तयारीची जी प्रोसेस असते ती खूप मोठी आणि लेंदी प्रोसेस असते. तुम्ही कधी पास होणार, कधी नापास होणार, यामध्ये जेव्हा वित्तीय अडचणी येतात ना ते खूप मानसिक त्रास करतो. जेव्हा आपण असं काही प्लॅटफॉर्म त्यांना उपलब्ध करून देतो त्यामध्ये एक त्याचा महत्त्वाचा रोल असतो आणि आपण एक फ्रीली अभ्यास करतो. एक सोपं एक्झाम्पल द्यायचं झालं तर आता नुकताच एक दर संडेच्या एक्झाम घेणाऱ्या प्रोफेसर नूतन मॅडम यांनाही धन्यवाद. आणि जे आपले राजपूत भामटा प्रतिष्ठान आहे यांनी आपल्याला इथं लायब्ररी उपलब्ध केलेली आहे. इतरही ज्या
सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्याच्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद मानू इच्छितो. आणि एक याच्यासाठी मी पुढचा संदेश देऊ इच्छितो की अशा प्रकारचे जे काही आपले हॉस्टेल किंवा हे जे प्लॅटफॉर्म उपलब्ध होत आहे यांच्यासाठी जसं जंगीपुरा गावानं नुकताच त्याच्याबद्दल एक महत्त्वाचा रोल निभावलेला आहे, असे मदत इतरही गावांनी किंवा आपले जे अधिकारी आहेत त्यांनी करावे. आता माझे कुठेतरी निवड झालेली आहे तर मी तर काही ना काही महत्त्वाचा वाटा निभावणार किंवा छोटासा तरी करणार. याच्याबद्दल नवीन विद्यार्थी किंवा आपले अधिकारी असतील त्यांनाही मी याच्यासाठी विनंती करू शकतो, बाकी काही नाही. आणि याच्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद मानू इच्छितो. आणि जे माझ्यासोबत आता जे PSIचे एक रिझल्ट लागलेला आहे त्याच्यामध्ये जे विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे आपली गणेश जोनवाल, योगेश जोनवाल, स्नेहल राजपूत आणि 2020च्या PSI मॅडम म्हणून सविता परदेशी मॅडम आणि सब रजिस्ट्रारपदी ज्यांची निवड झालेली आहे सविता परदेशी आणि आपल्या नवीन CA मॅडम नाव विसरलं त्यांचं श्वेता राजपूत यांनाही माझं कौतुक करत अभिनंदन. आणि एवढं बोलून मी माझे शब्द थांबवतो. धन्यवाद. काय बोलू तेच कळत नाही आज, कारण शब्द अपुरे पडत माझ्यासाठी. तर सरांनी सांगितलं, महिपाल सरांनी सांगितलं त्याप्रमाणे मी माझा 2020, 21 आणि 22 तिघं वर्ष कंटिन्यू PSIला होते. सोबत STI राज्यसेवेला सुद्धा होते. 2020ला माझं फिजिकल मी फिट नव्हते, त्यामुळे मी 2020 आणि 21 मी 2 वर्ष कंटिन्यू ग्राउंडच केलेलं आहे. आणि 22मध्ये पुन्हा जोमाने 64 मार्काचं ग्राउंड काढून मी क्वालिफाय झाले होते. सांगायचं तात्पर्य असंच की आत्मविश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि सातत्य आणि चिकाटी, त्यामुळेच आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. माझं MPSCला सुरुवात 2017पासून द युनिक अकॅडमी जळगाव इथून झाली होती. जळगावला जर युनिक अकॅडमी अवेलेबल आहे, मला सर्व म्हणायचे, पप्पा ते पण म्हणायचे की पुण्याला जा. परंतु जर जळगावला सगळं अवेलेबल आहे तर मला असं वाटलं की आपल्या गावाकडेच अवेलेबल आहे का आपण सिटीमध्ये जायचं. त्यामुळे मी जळगावला सुरुवात केली. त्याच्यानंतर दीपस्तंभ फाउंडेशन म्हणून तिथं सुद्धा यजुरथ महाजन सरांचं मला खूप मोठं योगदान लाभलं. त्याच्यानंतर 2018मध्ये माझं ग्रॅज्युएशन म्हणजे मी अंडर ग्रॅज्युएशनच प्रिपरेशनला सुरुवात केलेली होती. ॲक्च्युली तसं बघायला गेलं तर माझं 11वी 12वी सायन्स झालं आहे, मला डॉक्टर बनायचं होतं. परंतु काही कारणास्तव मी डॉक्टरला न जाता मी BAला ॲडमिशन घेऊन टाकली. मला तेव्हा सर्व म्हणायचे, पप्पांना पण बोलायचे की तू BA करते, एवढी हुशार मुलगी BA का करते. पण त्यांना माहिती नव्हतं की मला नेमकं काय करायचं आहे. मला स्पर्धेत परीक्षा करायची होती आणि अधिकारी बनायचं होतं. मी आज पूर्ण केलं. घरामध्ये ऑलरेडी 2 पोलीस असल्यामुळे म्हणजे काका ACP आहेत अशोक सिंग राजपूत आणि त्यांची मुलगी सुद्धा PSI. तर मला आयडिया होती की नेमकं एक्झाम काय असते, MPSC काय असते. त्याच्यामुळे जास्त काही हे नाही स्ट्रगल तर केलं, पण गायडन्स होतं घरातून. आणि सोबतच सविता मॅडम आमची ओळखी 2019ला PSIच्या वेळेस झाली होती. मॅडम 2020मध्ये पास झाल्या, पण मी नाही होऊ शकले ना. मॅडमांनी त्यानंतर मला खूप सपोर्ट केला, म्हणजे मॉरली सपोर्ट असेल तर मॅडम माझ्यासोबतच होते की असं नाही का एक अधिकारी झालं तर आपल्या मैत्रिणीला सोडून द्या. पण आज नेमकं फ्रेंडशिप डे सुद्धा आहे. मला खूप आनंद होतो की मॅडमांसोबत आज इथं बसलेलं आहे. त्याच्यानंतर 2022ला मी घरीच प्रॅक्टिस करत होते. त्यानंतर मला काही लोकांनी सांगितलं की तू संभाजीनगरला ये असं. आणि ग्राउंड सेक्रेटरी अचानक चेंज झालेला होता. 200 मीटरचा आयोगाने 400 मीटर करून टाकलं होतं. मुलींसाठी थोडं हार्डच होतं. म्हणून मी औरंगाबादला आले आणि युनिव्हर्सिटीचं ग्राउंड आहे तिथं प्रॅक्टिस केली 2 महिने. त्याच्यानंतर मला खूप आनंद होतोय की एवढ्या वर्षाच्या संघर्षानंतर मी आज कॅटेगरीमधून मुलींमधून पहिली आले. अजून एक विद्यार्थ्यांना सांगायचा पॉईंट असा की परिस्थिती नसते, अभ्यासाची परिस्थिती आपल्याला निर्माण करावी लागत असते. मला सर्वजण म्हणतात तू गावाकडे अभ्यास करते. लॉकडाऊनपासून मी गावाकडेच अभ्यास करत होते. तू 2 वर्ष झाले गावाकडे अभ्यास करते, तू सिटीमध्ये का नाही आहे. माझं एकच होतं की परिस्थिती अभ्यासाची माझी सिटीमध्ये मी जाऊन करत इकॉनॉमिक प्रॉब्लेममुळे मी जाऊ शकत नव्हते. परंतु गावाची जी लायब्ररी होती, मी तिथं ग्रामस्थांना सांगितलं की मला लायब्ररी ओपन करून द्या. त्या अनाथानाने ग्रामसेवकांनी वगैरे मला मदत केली आणि ती गावातली लायब्ररी उघडली. आणि आज मला खूप आनंद होतो की माझ्यासोबत बालवाडीपासून ते 10वीपर्यंतची मुलं आजही तिथं अभ्यास करत आहेत.
मागच्या ग्राउंडच्या 15 दिवस अगोदर मी इथंच प्रॅक्टिस करत होते. सर्व बंधूंनी मला गोळ्याला खूप मदत केली होती. तर सर्वजण प्रॅक्टिस करायचे. तर सो थँक्यू मला सर्वांनी इथं बोलण्याबद्दल बोलवलं, माझा सत्कार केला. थँक्यू सो मच. माझं नाव जोनवाल योगेश जयसिंग आहे. मी लांडकवाडी या छोट्याशा गावातून आलेलो आहे. माझे घरी आई वडील शेतीच करतात. एक लहान भाऊ आहे, तो 12वीला आहे यावर्षी. आणि माझं असं स्ट्रगल वगैरे काही राहिलेलं नाही MPSC क्षेत्रात. मी पहिल्याच प्रयत्नात पास झालेलो आहे. 2021 पासून मी स्टार्टिंग केलं होतं अभ्यास. 3 जुलै 2021 पासून माझा MPSCचा प्रवास चालू झाला होता. मी संभाजीनगरला सिडको या क्षेत्रात राहायला आलो होतो. आज स्वाप्रदर्श अभ्यासिक आहे तिथं मी 2 वर्ष अभ्यास केला. प्रिलिम्सचा अभ्यास मी तिथेच केला. मेन्ससाठी मी पुण्याला गेलो होतो. तिथं पण 6 महिने चांगला अभ्यास केला आणि बायलक मला ही मेन्स द्यायला चान्स भेटला. मी ॲज अ ॲपेरिंग म्हणून फॉर्म भरला होता. पण ही प्रोसेस कोर्टाच्या याच्यामुळं लांबली 1 वर्ष. प्रिलिम्स 2022ला झाली होती, मेन्स 2023ला झाली होती. त्याच्यामुळं मला थोडा चान्स भेटला. मी त्या चान्सचं संधीचं सोनं केलं आणि माझी आज फौजदारपदी निवड झालेली आहे. मला तुम्ही इथं सर्वांनी बोलवलं सत्कारासाठी, त्याबद्दल तुम्ही सर्वांचं धन्यवाद करतो आणि माझे 2 शब्द. माझं नाव गणेश साहेब सिंग सोनवाल. मी शार्दुलवाडी या गावातून आलेलो आहे. जवळजवळ एक छोटंसं गाव आहे. माझे आई वडील शेतीच करतात. माझा संघर्ष झाला तर मी 2018पासून MPSCची तयारी करतो आहे. 2018, 19, 20 मी तिन्ही पण वेळेस पॉईंटला गेलेलो आहे. 1 वेळेस प्रीला गेलो, 2 वेळेस मेन्सला म्हणजे इंटरव्ह्यूला क्वालिफाय नाही झालो. आणि याचं पण ह्या रिझल्ट यायच्या अगोदर पण माझं कॅनल इन्स्पेक्टरमध्ये 1 दिवस अगोदर रिझल्ट लागला. पण माझ्या एका छोट्याशा मिस्टेकमुळं सब कॅटेगरी चेंज झाली होती. तर माझा रिझल्ट पेंडिंगमध्ये होता. तर मला एवढं सांगायचं आहे की जर प्रयत्न केले आपण तर यश भेटते 100%. फक्त प्रयत्न नाही सोडायचे. एवढंच बोलतो. सगळ्यांनी स्वागत केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. माझं नाव मनीषा रामदेव बिसिंगे. मी कौचलवाडी, जिल्हा तालुका अंबड, जिल्हा जालना. माझे पप्पा मसोदरी कॉलेजमध्ये अंकुशराव टोपेंचं रिटायर ऑफिसर झाले. रिटायर आहे OS ऑफिसर म्हणून OS. माझं एज्युकेशन जालन्यात झालेलं आहे 10वीपर्यंत. मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. 2016ला पासआउट आहे. माझे लग्न झालेले 17-18मध्ये. नंतर माझे मिस्टर पोलीस कॉन्स्टेबल आहे इथं RCP ऑफिसला. माझा MPSCचा प्रवास 2019पासून झाला. मला इच्छा होती की क्लास राज्यसेवेमध्ये मी 2 वेळेस राज्यसेवा मेन्स पण दिली आहे. मला फक्त राज्यसेवा DYSP पोस्ट BC पोस्टसाठी मी या क्षेत्रामध्ये आले होते. ॲक्च्युली इलेक्ट्रिकल इंजिनियर असून टेक्निकल बॅकग्राऊंड असल्यामुळे मला पहिले असं वाटायचं की माझ्यासाठी एवढी चांगली अपॉर्च्युनिटी दुसरीकडे, मग मी ह्या फील्डमध्ये कसं काय. पण मी जेव्हा माझ्या मिस्टरांकडे बघितलं, माझ्या हस्बंडकडे, त्यांच्याकडे बघण्याचं मग माझी अशी प्रेरणा झाली की मी DYSPसाठी हे करावं, प्रयत्न करावं. माझी ड्रीम पोस्ट या फील्डमध्ये येण्यासाठी DYSP होती. म्हणतात ना, छोट्या छोट्या पावलीने वरती जावं लागत असतात, तशी गोष्ट. 2 वेळेस मेन्स देऊन सुद्धा थोड्या मार्क्सनी राहिलं. माझं एज्युकेशन तसं मी लवकर ॲचिव्हमेंट करते. जास्त स्ट्रगल नाही झाला. फॅमिलीने खूप जास्त सपोर्ट केला. मोस्ट ऑफ माझे मिस्टरांचे धन्यवाद मानते इथे की त्यांनी मला खूप सारं सपोर्ट केलं. एक जॉईंट फॅमिली, परत लग्नानंतर इकडं सगळं करावं लागत असतं लेडीजला. त्याच्यासाठी त्यांनी खूप सपोर्ट केला मला. बस एक आहे की MPSC क्षेत्रामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली तर ऑब्व्हियसली रिझल्ट भेटतो. कोणतीही की नाही कोणती पोस्ट असतीच भेटते, आपल्यासाठी ठेवलेलीच असते की तुमची हे करणार. बाकी मला इथं बोलण्याबद्दल माझं मत हे करण्यासाठी संधी दिल्याबद्दल थँक्यू सर. चांदोळ गावातून CA झालेली पहिली मुलगी आहे, त्यामुळे जोरदार टाळ्या होईल. सगळ्यात आधी सगळ्यांना धन्यवाद मला इथे बोलवलं. मला नाही माहिती किती लोकांना माहिती आहे की CA काय असतं. इनफॅक्ट मी पण तसेच होते. जेव्हा 10वी माझं झालं की काय करायचं आहे, कारण की माझे भाऊ बहीण दोन पण सायन्स फील्डचे आहेत. माझी बहीण डॉक्टर आहे, माझा भाऊ इंजिनियर आहे. तर मी म्हणजे 3rd नंबर काय करायचं म्हणून तर मी चूज केलं कॉमर्स फील्डमध्ये जायचं. मी स्कोर केला होता 95 10thमध्ये, तरी पण मी चूज केलं की कॉमर्समध्ये जायचं. सगळे माझ्या पप्पांना म्हणायचे की ही का कॉमर्समध्ये जाते, आपण डॉक्टर इकडे जाऊ द्या. पण मी म्हटलं की नाही. आणि माझ्या घरच्यांनी पण मला फोर्स नाही केलं की तू जा इकडे, म्हणजे आम्ही जे म्हणतो ते कर. पण त्यांनी मला नेहमीच सपोर्ट केलं की तुला जे करायचं आहे ते कर. त्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला CA करायचं आहे. CA काय 95%.
सांगितले मला फुल फॉर्म सांग, तर मी म्हटलं की फुल फॉर्म पण मला माहिती नाही. तर माझी जर्नी तिथून आहे, जिथून मला फुल फॉर्म पण माहीत नव्हता, पण मी आज तो माझ्या नावाच्या पुढे त्याला हासिल केलेला आहे. माझी ही जर्नी पूर्ण 5 इयर्सची होती. याच्यामध्ये पेशन्स आणि डेडिकेशन ठेवून पूर्ण हे 3 लेवल्स असतात, CPT, नंतर इंटरमिडिएट आणि फायनल. ते तिघं पण मी क्लिअर करून आज इथे पोहोचले आहेत. आणि आमच्या जिथे मी प्रॅक्टिस करायचे, आमची एक आर्टिकलशिप असते 3 वर्षाची, तिथे आम्ही CAच्या अंडरमध्ये आम्हाला काम करावं लागतं. तर CAच्या फॉर्ममधून पण मी आता एकटीच आहे जी उत्तीर्ण झाली आहे CA फायनलमध्ये. तर माझ्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे. कॉंग्रॅच्युलेशन जे इथे आहेत. एवढ्या साऱ्या डिग्निटीसोबत माझा सत्कार झाला आहे, त्यासोबत मला पण खूप मोठा आनंद होत आहे. थँक्यू. मी अरावली फाउंडेशनचा आजचा सत्कार मुक्ती होती, पण यापूर्वी मी 2दा सत्कार स्वीकारले आणि मॅडमांना सांगितलं की नका मॅडम, 2दा माझा सत्कार झाला आहे, आता नका. पण मॅडम बोलले की नाही, सत्कारासाठी यावंच लागेल. म्हटलं नाही येत मॅडम मी सत्कारासाठी, पण कार्यकर्ते म्हणून येते म्हटलं अरावली फाउंडेशनतर्फे. मग इथे आल्यावर मला प्रमुख अतिथीचं पद भेटलं. तर ते माझ्यासाठी खूप अभिमानास्पद आहे आणि धन्यवाद अरावली फाउंडेशनला की प्रमुख अतिथीचं पद दिलं म्हणून. माझा प्रवास, माझं नाव सविता बाबूलाल परदेशी, माझं मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील घुसर्डी. एकदम 400-500 लोकसंख्येचं गाव असेल, पण उदरनिर्वाहासाठी आम्ही घुसर्डी सोडून नागद या गावामध्ये आलो आणि तिथेच नागदमध्येच माझं 1लीपासून ते 15वीपर्यंतचं शिक्षण नागद इथेच झालं. आणि माझी सुरुवात अशी झाली की मी 8वीला असताना NMMSची एक्झाम असते ती पास झालेली होती आणि मग 12वी झाल्यानंतर मला त्याची शिष्यवृत्ती भेटली. मग त्याच्यानंतर मी पप्पांना म्हटलं की मला पोलीस भरतीचे क्लास लावायचे. मी त्याच्या थ्रूच पोलीस भरतीचे क्लास 40 गाव इथे लावले भरती करायची म्हणून. मग तिथे पोलीस भरतीचे क्लास लावल्याने माझा अभ्यास वगैरे झाला, पण मग तिथले सर म्हटले वडिलांना की मुलगी हुशार आहे, पोलीस भरती न करू द्या, डायरेक्ट तिला PSIसाठी चान्स द्या. आणि मला वर्दीचा खूप क्रेज होता खूप जास्त. मग पप्पांनी पण ऐकलं. पप्पा म्हटले की कर वर्दीला वगैरे आहे, तुला देतो मी चान्स 3 वर्ष कर. मग मी तसंच अभ्यास सुरू केला 40 गावमध्येच. मग त्याच्यानंतर TYला असताना मी PSIचे ॲपियर म्हणूनच राज्यसेवा पण प्री पास झाली होती, PSI पण प्री पास झाली होती आणि परत ग्रुप Cची पण प्री पास झाली होती. मग PSIची प्री पास झाली. मला काहीच अनुभव नव्हता 40 गावमध्ये, वातावरण नव्हतं अभ्यासाचं की कसं आहे अभ्यास वगैरे. तिथेच मी मेन्सचा अभ्यास केला. मग नंतर मला थोडंसं मी ज्यांच्यासोबत राहायची ना, मग त्यांचा अभ्यास वगैरे नाही व्हायचा. मग त्याच्यासाठी मी एक जळगावला गेली की 1 महिना आपण अभ्यास करू. जुलैमध्ये माझी मेन्स होती आणि जुलैमध्येच मी जळगावला गेली फक्त लायब्ररी लावण्यासाठी. मग तिथे मी रूममध्ये गेली ना, एक कोइन्सिडेंट असं होतं की मला रूममेट स्नेहलच भेटली आणि ती पण मेन्सला आणि मी पण मेन्सला. आम्ही दोघं 19ला मेन्सला होतो, पण आमची दोघांची मेन्स त्यावेळेस थोड्याशा मार्काने राहिली. मग त्याच्यानंतर परत आम्ही अभ्यास सुरू केला. मग 20ची लगेच मेन्स राहिली, त्याच्यानंतर लगेच 20ची ॲड पडली. 20च्या ॲडमध्ये बऱ्यापैकी छान जागा होत्या PSIला. मग आम्ही दोघांनी फॉर्म भरला. 20ची मेन्स आम्ही दोघं खूप छान मार्काने लीड घेऊन पास झालो. आणि थोड्याशा कारणामुळे स्नेहल माझ्यासोबत ग्राउंडसाठी इथे येऊ शकली नाही. मग स्नेहलचा ग्राउंड राहिला, तिला पण खूप जबरदस्त लीड होती, कारण की ती जर ग्राउंड क्वालिफाय झाली असते ना, तर आज आम्ही दोघं सांगायचो की एक सविता परदेशी आणि एक स्नेहल राजपूत, तिच्या मामाचं गाव आमचं नागदच, आपण दोघं सत्कार सोबत करायचा. आमची पहिलीपासून म्हणजे जेव्हा अभ्यास करायचा ना तेव्हापासून खूप इच्छा होती आणि आज ती इच्छा आमची पूर्ण झाली की दोघांनी सोबत सत्कार केला. माझा असा प्रवास झाला. मग आमची 20ची बॅच तर सगळ्यांना माहितीच असेल. 20ची बॅचमध्ये जी जॉईनिंग आली 23मध्ये. खूपच प्रत्येक स्टेजवर ही कोर्टामध्ये जाणारी बॅच होती 20ची. पण काय माहिती, कदाचित ते माझ्यासाठी फायद्याचं पण झालं. ती बॅच पुढे लांबत गेली. मग त्याच्यातच सब रजिस्ट्रारची म्हणजे दुय्यम निबंध ही 1993 नंतर पहिल्यांदाच MPSCमधून बॅच पडली ही 2022ला. तर मग त्याच्यात सब रजिस्ट्रार मला काही माहिती नव्हतं त्यावेळेस की हे काय असं काय नाही. पण आमच्या गावात थोडंसं मारवाडीचं आहे, मग त्यांनी सत्कार वगैरे करायचे ना, मग त्यावेळेस त्यांचं थोडंसं प्लॉटिंगचं वगैरे असायचं. मग तेव्हा म्हटले की ही पोस्ट तालुक्यावर आहे, असं आहे तसं. आणि मला भावाने चॅलेंज पण दिलेलं होतं की तू काढून दाखव ही पोस्ट. त्याच्यामुळे मी PSIवरच थांबणार होतो. मग कारण चॅलेंज दिलं होतं, कारण की मी मोबाईल घेतला, माझा PSI सर्व्हिस लागला, मी मोबाईल घेतला
मग मी मोबाईल वगैरे बघायची. मग भाऊ म्हणे की तू मोबाईल बघते, असं बघते, तू खूपच जास्त मोबाईल बघायला लागली वगैरे असं तसं. मग मला थोडंसं लागलं. मग तो म्हणे चॅलेंज, तू जर सबरेस्टरची पोस्ट काढली ना, मी तुला आयफोन घेऊन देईन म्हणे. म्हटलं त्याचं काही होतं नाही आयफोन वगैरे, पण म्हटलं चला चॅलेंज देत आहे ना, तर मग करते अभ्यास. मग तिथून सबरेस्टरचा PSIचा रिझल्ट लागल्यानंतर सबरेस्टरचा अभ्यास केला आणि तिथे माझं सबरेस्टरला पण काम झालं. मग PSIचा राजीनामा देऊन इकडे सब रजिस्ट्रार दुय्यम निबंधक ट्रेनिंग 1 म्हणून जॉईनिंग झाली. मला बीडमध्ये KG इथे जॉईनिंग भेटली आहे. पण माझी सध्या ट्रेनिंग इथे छत्रपती संभाजीनगरच्या इथे JDR इथे चालू आहे. आणि छान आहे की ह्या डिपार्टमेंटमध्ये मला एक ही पोस्ट भेटली. अजून की खूप जणांची ड्रीम पोस्ट आहे सब रजिस्ट्रार. PSI नंतर जर ज्यांना PSIचा क्रेज आहे ना, तर ते PSI सोडून जर सब रजिस्ट्रार भेटली ना, तर ते PSI वरती कितीही राहिली ना, तरी पण ते कदाचित सब रजिस्ट्रारची पोस्ट होते. आणि मी सगळ्यांना सांगते की असा माझा प्रवास होता आणि सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते की या छान अभ्यास करा. आणि मी मोटिवेशनसाठी एवढंच सांगू इच्छिते की मोटिवेशन आपल्याला कधी दुसऱ्याकडून भेटत नाही. मोटिवेशन फक्त आपल्याला आपल्या घरातूनच भेटत असतं. आपला बॅक काय, आपलं पास्ट काय हे बघायचं आणि फ्युचर काय हे बघायचं. मी मुलांना एवढं सांगेल की पास्टमध्ये आपल्याकडे काहीच नाही, आपण एकदम नॉर्मल फॅमिलीमधून आहे. आणि फ्युचरमध्ये आजची कंडिशन अशी आहे की तुम्ही दुसरं काही नाही, फक्त आजचं मोटिवेशन मुलांसाठी एवढंच आहे. हां, एक PSI नाव असतं 70 लाख, 80 लाख, 50 लाख, हा एक मोटिवेशन झाला आहे मुलांना. आणि हे खरंच आहे, हे खोटं नाही आहे. ती चुकीची पद्धत आहे, पण आपण कितीही सांगितलं कोणाला की नको, हुंडा घेऊ नको, ही चांगली गोष्ट नाही आहे. पण हे कोणी ऐकणार नाही आहे, हे घेणारच आहे. उलट बोली लागली आहे आपल्याकडे. कदाचित हे मुलांचं पण चुकीचं नाही आहे, कुठे कुठे मुलींचे आईवडील पण चुकतात. समजा एखादी दिसलं आहे PSI, मग ते अशी बोली लावतात, आम्ही 70 लाख देतो, आम्ही 80 लाख देतो. म्हणजे बोली लागली ही. जशी प्रॉपर्टीची बोली लागलेली असते ना, तशी आपल्या समाजामध्ये ही हुंड्याची बोली लागली आहे. कुठेतरी ही थांबायला पाहिजे. आणि मी स्नेहलला हे सांगू इच्छिते की मी माझ्या वडिलांना सांगितलेलं होतं की माझं सिलेक्शन झाल्यावर तुम्ही मला शेतकरी पण बघून दिलं ना तरी चालेल, पण हुंडा 1 रुपया पण द्यायचा. आपण पण दोघं जण असं स्टँड घेऊ. आणि काका पण आहे आपल्या. म्हणजे अशा राहिल्या तर मी अजून खूप बघितलं आहे की ज्यांचं चांगलं रिझल्ट वगैरे आलं MPSC थ्रू वगैरे, डॉक्टर येते नाही तरी पण 70 लाख रुपये देत आहे. तर मग देता कशाला आहे तुम्ही? डॉक्टर आहे ते आहे, हुंडा कशाला? मुलं तर नाही सुधारणार, पण कदाचित आपण मुलं तरी स्टँड घेऊ शकतो ह्या गोष्टीला की हां आम्ही लागलोय. आणि एक अजून की 6 आहेत आपल्या समाजामधून PSI. आणि इथे इक्वॅलिटी झाली की 3 मुली आणि 3 मुलं. ही खूप अभिमानास्पद गोष्ट आहे आपल्या समाजासाठी की हां कुठेतरी मुली जात आहे पुढे. आणि ह्या रिझल्टमध्ये खरंच आपल्या समाजाचं म्हणजे अरावली फाउंडेशनचा आपल्या समाजामध्ये खूपच मोलाचा वाटा आहे. आणि मला तर असं वाटतं की काय मदत करू काय नाही, पण मी माझ्या पद्धतीने करेन. मला मदत मी सांगणार नाही आता मी काय करणार. आणि मुलांना थोडंसं सांगते मी की थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्या. आता एक्झाम वगैरे येत आहे, थोडंसं बाहेरचं वातावरणाकडे न झुकता थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्या. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मला इथं बोलवल्याबद्दल. मी खानदेशातील राजपूत समाज या विषयावर जवळजवळ 2019ची रजिस्ट्रेशन केलं होतं. माझं नाव सरिता बाबूलाल गोठवा. ॲक्च्युली माझं माहेर जंगीपुरा, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. हे आपल्या जंगीपुराची भरपूर कोणी असतीलच इथे. आणि त्यानुसार मी फर्स्ट ज्यावेळेस अरावली फाउंडेशनला आली होती त्यावेळेस पहिलीच मीटिंग होती इथे. आणि त्यावेळेस आपली पहिलीच भेट झालेली होती. त्यानंतर मी आताच आली. आणि ज्यावेळेस मी चांदा सरांकडे गेली होती की सर मला राजपूत समाजावर काहीतरी माहिती मार्गदर्शन असेल तर करा म्हणून, की ज्यावेळी मला आपल्या समाजावरती काहीतरी लिहायचं आहे म्हणून. तर मी भरपूर असे सर्वे केला. सर्वे केल्यानंतर मला म्हणजे आपल्या समाजामध्ये असंच आढळून आलं की भरपूर लोकांनी मला म्हणजे साथ तर दिलीच, असं नाही म्हणते की मी साथ दिली, पण त्यांच्या विचारातून असं आलं की
खेड्यामध्ये जे हे शिक्षण चालू आहे आपल्या म्हणजे जवळजवळ शहरामध्ये आहे, पण खेड्यामध्ये बारकाईने जर पाहिलं तर अजूनही शिक्षण पोहोचलेलं नाही. जेणेकरून आपले होत आहे विकसित पण होऊन राहिले, आपले विद्यार्थी विकसित होत आहे, मुली विकसित होत आहे, परंतु कसे होत आहे की ज्यांचे आईवडील काहीतरी शिकलेले आणि जिथपर्यंत हे आरवली फाउंडेशन कुठपर्यंत जाऊ राहिले. आता चांदा सर भरपूर ठिकाणी गेलेले, सरांनी सांगितलं, पुन्हा आपले ऑनलाईनमुळे पण भरपूर काही लोकांना माहीत पडलेलं आहे. तिथं आरवली फाउंडेशनमध्ये काहीतरी शिक्षणाबद्दल माहिती दिलं जातं, काहीतरी शिकवलं जाते, पुन्हा काहीतरी क्लासेस वगैरे पण त्याची पण गायडन्स केलं जातं. तसंच मी सरांकडे गेली होती, जीवन सरांकडे पण गेली होती. राजपूत सरांनी पण मला भरपूर मार्गदर्शन केलं होतं की आता मग मला ज्यावेळेस सुरुवात केली की आता करायचं तर आहे आपल्याला, पण कसं करायचं. मग माझा सांस्कृतिक आणि सामाजिक हा इतिहास होता. तर मग सामाजिक आणि सांस्कृतिकचा इतिहास घेण्यासाठी मला राजस्थानला सुद्धा जावं लागलं. तिथं सुद्धा की राजपूत समाज हा मूळ कुठून आलेला आहे, कसा आलेला आहे, त्याची निर्मिती कशी झालेली आहे, त्याचा उगम कसा झालेला आहे, मी ह्या पूर्ण स्रोतामध्ये जाऊन मी हा अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास करत म्हणजे एका स्त्रीला मी असं स्वतःची म्हणजे आमच्या स्त्रियांची स्तुती नाही करत आहे, एका स्त्रीला काय काय पुढं जावं लागतं, काय काय सामोरं जावं लागतं. माझा मुलगा त्यावेळेस छोटाच होता, जवळजवळ दीड दोन वर्षाचाच होता, इथे आला होता. त्यावेळेस मी त्याला झोपून द्यायची, इवन माझे मिस्टरसुद्धा माझ्यासोबत नव्हते त्यावेळेस, माझी फॅमिलीच माझ्यासोबत नव्हती. त्या मुलाला झोपून त्याची तयारी करून मी रात्री जेव्हा जागी 1 वाजो 2 वाजो केव्हा पण उठायची आणि माझा स्टडी करायची. त्या स्टडीमध्येच मी सेट पण क्वालिफाईड झाली, नेट पण क्वालिफाईड झाली, माझं एम ए इंग्लिश पण झालेलं, एम ए इंग्लिश एम ए हिस्ट्री करून मी BEd पण केलं. मला गडचिरोलीला माझा याच्यामध्ये CET-मध्ये नंबर पण लागला होता. ॲक्च्युली म्हणजे मला BEdच्या याच्यामध्ये त्यावेळेस मी क्वालिफाईड पण झाली होती, पण मी काही ते केलं नाही, तिकडं नाही जातं. माझं एम दुसरंच आहे. आणि आज पण MPSCच्या ज्या एक्झाम निघालेल्या आहे, जवळजवळ माझं नशीब पण चांगलं की इतिहासाच्या माझ्या 7 जागा MPSC थ्रू प्रोफेसरच्या निघालेल्या आहे आणि सध्याच मी त्याचीच तयारी करू राहील. मी 2-3 वेळेस राज्यसेवेची प्री निघायची पण मेन्स गेलेली, पण तरी मी माझी काही चिकाटी सोडलेली नाही आहे आणि अजूनही मी माझा प्रयत्न करत आहे. मी सांगण्याचा एकच अर्थ आहे की तुम्ही जे बसलेलं आहे, मला तरी असं वाटतं इथं जे बसलेलं आहे आपण आपल्या समाजाला भरपूर घडवायचं आहे. आपला समाज जो मागे राहिलेला आहे त्याला मागे नाही ठेवायचं आहे, आपल्या समाजाला आपल्याला पुढं आणायचंच आहे आणि आपण त्या आणूनच राहणार आहे. आरावली गुरुकुलचे फाउंडेशन रचणारे आपले डॉक्टर राजपूत सर, त्याला पुढे चालना देणारे माझे मित्र आणि चांदोडचे मैपालची चांदा, त्या दोघांचं क्रिएशन आहे. बाकी नंतर आपण जोडलो आहोत, पण सगळ्यात महत्त्वाचं हे फाउंडेशन जे रचलं हे डॉक्टर साहेबांनी आणि चांदा साहेबांनी त्याला अजून मोठी प्रयोग दिली. तसं आम्ही मैपालजी चांदा आणि आम्ही 1985 पासून आमचा संबंध आला. त्यांचं पहिल्यापासून चालू होतं की आपल्या समाजाला कुठेतरी वर न्यायचं. नंतर ड्युटीमध्ये सुद्धा अधूनमधून फोन यायची, इकडे जमीन घ्यायची, तिकडे जमीन घ्यायची, असं तसं वगैरे. एनिवे माझा जन्म मी थोडक्यात सांगणार आहे, जास्त भाषण नाही, दुपारची वेळ आहे, अगोदरच मला वॉर्निंग दिलेली आहे साहेबांनी. बरं ठीक आहे. तर सारा जन्म पटोडा तालुका वैजापूर, म्हणजे पटोडा बेंदवाडी एकच, म्हणजे डॉक्टर साहेब, जीवन डॉक्टर साहेब आणि त्यांचे वडील आणि माझे मोठे बंधू हे रूममेट होते. माझे ते पण शिक्षक होते, एकचे वडील पण शिक्षक होते, म्हणजे आम्ही एका गावात. त्यामुळे यांचा लहानपणापासून परिचय आणि हे पटोडा शाळेत शिकत होते. तर तेव्हापासून संपर्क आला. 1ली ते 10वी जिल्हा परिषद प्रशाला पटोडा, 9वीपर्यंत. 9वीनंतर थोडंसं मी एक्सप्रेस घेतला वर, म्हणजे याच्या मिनिटमध्ये 11वी-12वी. पण त्या काळी आपला समाज फार तुरळक समाज, फार टक्केवर मोटार मोहनाचा फक्त शहरात उच्च पदावर होते काहीतरी, नाहीतर
सर्व 99.99 जवळजवळ शेतीमध्ये गुंतलेले होते. तर त्यावेळेस ते पाऊस पाणी बरे होते किंवा इतकं आपल्याला हे नसायचं, अज्ञान असायचं, टीम नसायची आणि सगळी टीम. परंतु आपल्यापेक्षा 100 वर्ष पुढं असणारी पिढी म्हणजे ब्राह्मण समाज यांनी पूर्ण गावचे गाव सोडले. पण अजूनही आपण सोडलेलं नाही, अजूनही आपण सोडलेलं नाही. त्यांचा एकही गुंठा नाही, पण क्लासवर होत गेले. लक्षात घ्या, हा फरक बघा. आपण किती पटीनं अजून पाठीमागं आहोत, किती पटीनं पाठीमागं आहोत, थोडी कल्पना करा. हा थोडा ध्यास वाढा. आणि जी काही जुन्या लोकांनी केली, जी काही आजपर्यंत प्रगती केली, ती फक्त वैयक्तिक केली. म्हणजे यांना इतकं सपोर्ट मिळाला नाही. नंतर 11-12 झाल्यानंतर आम्ही धुळ्याला गेलो, हे याला अमरावतीला गेले, तिथून हे राहुरीला गेले, राहुरी विद्यापीठात मैपाल सिंग जी. आणि मेरिट असल्यामुळे मी पुण्याला गेलो. आणि मी नंतर मग आघाडी इतकी घेतली की 95च्या खाली कधीच मार्क घेतले नाही. 98, 99, 97, 98, 99, 97. आणि प्राध्यापकाचे प्रिन्सिपलचे संबंध जसजसे जवळ येतात, जो माणूस मिळेल. आणि एखाद्या विषयात जर 3 मार्क बसले ते चैन होऊ देत नाही, मग झोप येत नाही. अशा वेळेस काय होतं, जो पहिला दुसरा रँकेत असतो त्याला अजिबात जमत नाही. आपला रँक कसं काय गेला, मार्क किती पडले हा महत्त्वाचा नाही, 2 मार्क काय गेले हा याच्यावर का ताण असतो. आणि आम्हाला जे प्रोफेसर भेटले, प्राध्यापक खूप नामांकित भेटले, खूप म्हणजे लिमिटच्या बाहेर. पेरू तज्ज्ञ, आंबा तज्ज्ञ, केळी तज्ज्ञ. म्हणजे त्यावेळी एका विषयाला एक स्पेशलिस्ट असायचा प्राध्यापक. एक लक्षात घ्या, मी काय बोलतोय ते समजून सांगत. म्हणजे मी चाललोय 40 वर्षापूर्वीची घटना की प्रत्येक विषयातला तज्ज्ञ भेटायचा, जसं डोळ्याचे तज्ज्ञ. परंतु नंतर मला असले सर भेटले, हे बघ म्हणे, म्हणजे भाषणं असे चालायचे की टोपीच्या खाली तू वावरू नको, टोपीच्या खाली वावरू नको. आणि टोपी म्हणजे नेते, आमदार, खासदार, त्यांना टोपी काही त्यांच्या ते रिकामी असतात म्हणे, काही सांगतील, काही रिकाम शब्द सहन होतात ना होतात. आणि दुसरी गोष्ट लक्षात घ्या, टोपी मला राग यायचा नाही, मी त्याच्याबद्दल गैरशब्द मानून घेऊ नका. लक्षात घ्या, टोपी पण एक शब्द जे आले मनावर बिंबले. आणि पगार जास्त होते. आणि आम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. मी सध्या शास्त्रज्ञ म्हणून रिटायर झालेलो आहे, प्राध्यापक म्हणून नाही. आणि बऱ्याच प्राध्यापकांना म्हणजे शास्त्रज्ञांना त्यांचे जे मुलं होते ते 2-2 महिने फॉरेन राहायचे, 2 महिने इंडियात राहायचे, 2 महिने जपानला, अमेरिकेत. कारण आणि मग ते मुलींची 2 मुली असल्यात नाव ठेवायचे स्वदेशा विदेशा. म्हटलं इतकं जर आपल्याला मिळते शास्त्रज्ञाला तर मग का आपण इकडे जावं, कुणीकडे इकडे MPSCकडे किंवा UPSCकडे. माझे 99-95% सगळे तिकडेच वळाले, इकडं नाही आले. मैपाल सिंग जसे MPSCत गेले, आम्ही नाही वळालो, आम्ही इकडेच चाललं गेलो. चला म्हणलं शास्त्रज्ञ होऊया, कुठंतरी आपल्याला जगात जागतिक लेवलमध्ये कुठं ते दौरे मिळतील. समजा मला आता आंब्यामध्ये संशोधन चालू आहे माझं आणि जपानमध्ये एक परिषद आहे आंब्यावर, तर तिथं जाण्यास परवानगी मिळते. परंतु झालं काय आहे, पूर्ण भारतात थोडक्यात सांगतो, जादा भाषण करत नाही, पण बजेटच असे आहे 1 तारखेला पगार 100% मिळतो, पण मजुराच्या पेमेंटला पैसा नाही गव्हर्नमेंटकडे. आणि पुढं काय होईल, म्हणजे कालांतराने भारतातलं परिस्थिती संशोधन इतकं वेगळं आहे. साधं उदाहरण सांगतो, भारतातलं एक बदनापूरला एक मोसंबी संशोधन केलं आहे, जे की तिथं 20 व्यक्ती लागतात, 20 आणि तिथं फक्त एकच आहे 2005 पासून. काय संशोधन होणार आहे, संशोधन होण्यासाठी माणसं लागतात, पैसा लागतो आणि फंड लागतात. तर असल्या तऱ्हेनं मला खूप काही करायचं होतं, खूप काही त्या हेतून मी गेलो होतो, पण मला नाही करता आलं. शेवटी मी 23 वर्ष इकडं संशोधन केलं हिमायतबागेत. नंतर परत मी लातूरला गेलो 5 वर्ष, तिथेही संशोधन हा कंपनी पार्ट आहे आणि विद्यार्थी. नंतर 11 वर्ष बदनापूरला इथं आलो, 3-4 हेड ऑफ सेक्शन वगैरे विविध. त्याच्यामध्ये सुद्धा मी पपायामध्ये बरेच दरवर्षी आम्हाला संशोधन कंपल्सरी होतं. तसं पपायामध्ये आज आपण तैवान वापरतो. तैवान फार मागं आहे. तैवान हे हायब्रिड सीड आहे, गावरान नाही.
विद्यार्थी बी उत्सुक होते, पण काही मर्यादा येतात. आणि दुसरी गोष्ट मला एकच सांगायचं आहे, हे थोडक्यात सांगतो. माणसाला आत्मविश्वास आणि जिद्द आणि आपलं ध्येय हे फिक्स पाहिजे. आपल्याला हे करायचंच आहे, आपण हे करू शकतो. जिद्द आणि आत्मविश्वास. मग तुमचे मेरिट काय नाही, तो तहसीलदारचा मुलगा आहे, तो इंग्लिश मिडियमचा आहे, याचा आहे, ते काही नाही. मी महाराष्ट्रात गोल्ड मेडल आलो, गोल्ड मेडल. मी सध्या मराठी शाळेत शिकतो. आणि माझ्या BSc ॲग्री, MSc ॲग्रीच्या मध्ये एकही तास मी बुडवलेला नाही. दिवाळीला सुद्धा परसोडा गावी आलेलो नाही. 1 तास 60 मिनटं जे असतात ते सुद्धा मी बुडवलेले नाही, लक्षात घ्या. कारण मला काय वाटलं, कारण घरी आपलं साधं छप्पर आहे, आपल्याला काहीतरी करायचं आहे. घरी तर नेहमी नंतर जाणारच आहे, पण 1 तास सुद्धा बुडवलेलं नाही. तर तुम्ही सुद्धा असेच ध्येय कसलं तरी या कोणत्याने जे आपल्याला आवडतं क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही ध्येय ठेवून जिद्द आणि चिकाट्याने अभ्यास करा आणि उच्च पदावर जावं. हीच मी बोलून माझे 2 शब्द बोलून सांगतो, थांबवतोय. डॉक्टर जीवन सर आणि मैपाल चांदा सर यांना जे सामाजिक आपुलकी आहे, सामाजिक आपुलकी ज्या व्यक्तीला लागते त्याला अलंकार म्हणतात. मराठी भाषेत अलंकार. अलंकार म्हणजे दागिनं. जसं एखाद्या महिलेला अलंकार नसलं तर इतकी शोभा वाढत नाही, तसे हे 2 अलंकारी माणसात दागिने आहेत, हे खरे दागिने आहेत. यांचं पुढा जोरात टाळ्या वाजवून अरे जोर से बोलो अरे जोर से बोलो अरे सभी बोलो अरे इधर वाले बोलो इधर वाले बोलो इधर वाले बोलो शूरवीर महाराणा प्रताप की अरे जोर से बोलो. सविता परदेशी, मनीषा भुसिंगे, पीटर राजुरे, सरिता गोठवाल मॅडम, नागलोक सर, कार्यक्रमाला हजर असलेले सर्व समाजातील गणमान्य व्यक्तिमत्व आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, हिंदीमध्ये एक शेर आहे कि कौन कहता है आसमान को छेद नहीं होता, कौन कहता है आसमान को छेद नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. तर या आकाशाला छेद करणे अशक्य नाही, आपली मेहनत तेवढी पाहिजे. म्हणून हे ज्या लोकांचा इथे आज सत्कार झाला, त्या लोकांनी तेवढी मेहनत घेतली आणि म्हणून आपण आज त्यांचा सत्कार करीत आहोत. खरं तर मला 10 वाजता जायचं होतं, माझं वर्कशॉप सुरू आहे डिस्ट्रिक्ट कोर्टला, त्यामुळे मी फार कमी शब्दामध्ये माझं अध्यक्ष भाषणाने समारोप करणार आहे. अरावली गुरुकुल ज्यावेळेस सुरू व्हायचं होतं, चांदा सरांनी समाजाच्या वेगवेगळ्या घटकांच्या मिटिंग इथे घ्यायचा सपाटा लावला. आमच्या वकिलांची एक मिटिंग इथे बोलवली आणि त्यावेळेस पहिल्यांदा चांदा सरांचा आणि माझा परिचय झाला. आणि त्यांनी हे छोटं असं एक रोपटं इथे लावलं. आता कुठलाही रोपटं त्याला खत पाणी दिलं की ते मोठं होत नसतं. मग डॉक्टर साहेब असतील, चांदा सर असतील, नूतन मॅडम असतील, खानवाल मॅडम असतील, यांनी या रोपट्याला खत पाणी द्यायचा त्यांच्या वतीने प्रयत्न केले आणि आता इथे या रोपट्याला फुलं फळं यायला सुरुवात झालेली आहे. आणि तुम्हा सगळ्यांना, सगळ्या विद्यार्थ्यांना या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर करायचं आहे. ही जबाबदारी तुमच्यावर आहे. त्या पहिल्यांदा ज्यावेळेस मी बोलू त्यावेळेस सुद्धा त्यावेळेस परीक्षार्थी त्यांना म्हटलं की उद्या तुम्हाला इथे शेअर करायचे डायस, आणि आज खरोखर ते विद्यार्थी इथे डायस शेअर करतात. ही आपल्यासाठी खूप अभिमानाची आणि गर्वाची बाब आहे. मित्रांनो, परिस्थितीला शरण जाऊ नका. कारण काय असतं माहिती आहे का, जोपर्यंत आपण स्वतःला ओळखत नाही तोपर्यंत आपण यशस्वी होऊ शकत नाही. ते मी मला स्वतःचं उदाहरण सांगतो. सर, मी 8वीला असताना 1983ला औरंगाबाद शहरामध्ये आलो, खेड्यातून आलेलो विद्यार्थी होतो. शाळेमध्ये बॅक बेंचर होतो. मला समोर बसायची लाज वाटायची आणि सगळ्यात वर्गातला ढ विद्यार्थी होतो. तर
पण मला ओळखलेलं नव्हतं. माझ्यामध्ये काय गुण आहे हे मला माहिती नव्हतं. तर आम्हाला एक आयुष्याला माझ्या कलांटी देणारी एक घटना आहे की 9वीला कसाबसा पास झालो. आम्हाला एक सर गणित शिकवायचे. ते वर्गामध्ये आले आणि ते म्हटले की आज मी तुम्हाला शिकवणार नाही, पहिला दिवस आहे, मी एक कोडं विचारतो म्हणून. तर त्यांनी जे कोडं त्यावेळेस मला विचारलं होतं ते मला आजही जसं तसं आठवतं. तर त्यांनी एक कोडं विचारलं की एका गावामध्ये काही मंदिरं बांधली आणि त्या मंदिरासाठी काही मूर्त्यांची ऑर्डर केली. त्या मूर्तिकाराने काय केलं, त्याच्याकडून एक मूर्ती शिल्लक पाठवली. आता प्रॉब्लेम असा झाला की प्रत्येक मंदिरामध्ये एक एक मूर्ती बसवायची, एक मूर्ती शिल्लक राहू लागली आणि 2-2 मूर्त्या बसवा, एक मंदिर शिल्लक राहू लागलं. तर सरांनी प्रश्न विचारला की सांगा म्हणे मूर्त्या किती आणि मंदिर किती. आता ते ताळमेळ काही कुणाचा लागत नव्हता. 8वीचे विद्यार्थी आम्ही होतो, 8वी 9वीचे. मी आपला उभा राहिलो, मला हिशोब काही केला नाही आणि हातवर करून सांगून दिलं की 3 मंदिर आणि 4 मूर्त्या. उत्तर चूक आहे की बरोबर मला काहीच माहिती नव्हतं. मी अंदाजाने सांगून दिलं पण माझं उत्तर बरोबर होतं. ते सर तिथे आले, त्यांनी माझा कान पकडला, मला दप्तर हातात घ्यायला लावलं आणि पुढच्या बेंचवर आणून बसवलं. पुढच्या बेंचवर आणून बसवल्यानंतर त्या वर्षी मी वर्गामध्ये 6 महिला, वर्गात 3रा आलो. आणि त्यानंतर आजपर्यंत मी मागं वळून पाहिलेलं नाही. घरची परिस्थिती तुमच्यासारखीच होती, तुमच्यामधूनच मी आलेलो आहे. वडील एस टीमध्ये ड्रायव्हर होते, लॉ केला. 29 वर्ष झालं की फौजदारी क्षेत्रात मी वकिली करतोय. आणि 29 वर्षामध्ये मला मोजून 3 ते 4 प्रकरणामध्ये माझ्या आरोपीला शिक्षा आली असेल. बाकी सगळे जवळपास 98-99% माझे निर्दोष सुटलेले प्रकरण आहे. हे आपले कोकुल्ले सरांना माहिती आहे. तर माझं तुम्हाला एवढंच सांगणं आहे की हार्डवर्क जे आहे, हार्डवर्क कामाचं नाही, स्मार्ट वर्क करायला शिका तुम्ही. आपले मोबाईल कसे आहेत, हार्ड आहेत का? नाही, स्मार्ट आहे. ते स्मार्ट काय आहेत? तर आपलं जे काम आहे आपण अतिशय चांगल्या प्रकारे व्यवस्थापन कसं करायचं. आणि तुमच्या सुदैवाने तुम्हाला आता सगळं आरावलीसारखं व्यासपीठ उपलब्ध आहे, सगळ्या गोष्टी उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या आरावली गुरुकुलचं नाव मोठं कसं होईल, समाजाचं नाव मोठं कसं होईल, समाजाने आपल्यावर जे काही ऋण केलेले आहेत ते ऋण आपल्याला कसे फेडता येतील या अनुषंगाने तयारी करायची आहे आणि पुढं जायचं आहे. सगळ्यांनी मी शुभेच्छा देतो. ज्यांचे आता पासआउट झाले त्यांना देखील शुभेच्छा देतो आणि मी माझे अध्यक्ष भाषण इथे संपवतो. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्रीमती सविता मॅडम PSI यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट बमनाव सर हे या ठिकाणी वेळात वेळ काढून आले आणि प्रत्येकवेळेस आपल्या हाकेला आवाज देणारे बमनाव सर यांचा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर डॉक्टर उदयसिंग राजपूत सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे PSI संजय नागलोत याचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर PSI गणेश राजपूत यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर योगेश जोनवाल PSI यांचाही मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर कुमारी मनीषा राजपूत PSI यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्यानंतर PSI स्नेहल राजपूत यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर अत्यंत अशी कठीण परीक्षा असलेली CA ज्याला म्हणतो आपण चार्टर्ड अकाउंटंट अशी कुमारी स्नेहल राजपूत यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याबरोबर इतिहास विषयात डॉक्टरेट मिळवलेल्या डॉक्टर सरिता गोठव मॅडम यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्यानंतर दुय्यम निबंधक वर्ग 1 या अधिकारी पदी निवड असलेल्या कुमारी सविता परदेशी मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या ठिकाणी आलेले सर्व समाज बांधव यांचेही मी आभार व्यक्त करतो. आणि ज्यांच्यासाठी आपण हा खरोखर कार्यक्रम आयोजित केला असे आरावली गुरुकुलचे लाडके विद्यार्थी यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकला आणि अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर